आमदार गोपीचंद पडळकरांचं आश्चर्य वाटते। बिरोबाची खोटी शपथ घेणाऱ्यांचं वक्तव्य जनता गांभीर्याने घेत नाही। स्वर्गीय वसंतदादांचे योगदान काय हे मी नातू म्हणून सांगण्यापेक्षा जिल्ह्याला माहिती असल्याचा टोला खासदार विशाल पाटील यांनी पडळकरांना लगावलाय। दरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त थेट IAS दर्जाचे आहेत। खालच्या पातळीवरील भ्रष्टाचार कमी झाला असून वरच्या पातळीवर सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत। खालीपासून वरिष्ठ पातळीपर्यंत भ्रष्टाचार सहन केला जाणार नसून तो मोडून काढला जाईल असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिलाय। कुठल्याही परिस्थितीत वाढीव घरपट्टी नको याबाबत आयुक्तांनी शब्द दिलाय। मात्र सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी अडवणूक करू नये असं आवाहनही त्यांनी केलंय। सांगली कोल्हापूर रस्त्यावरील उदगाव येथील खोत पेट्रोल पंपाजवळ हॉटेल समृद्धी येथे जुन्या रागातून तरुणाचा चाकूने भोगसून खून दोघा जणांनी केलाय। विपुल प्रमोद चौगुले असं मयताचं नाव आहे। दोघा संशयितांना अवघ्या 4 तासात ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। संशयित अनिकेत तानाजी मोरे आणि नागेश मारुती जाधव या दोघांना ताब्यात घेतले। मयत विपुल चौगुले आणि संशयित आरोपी अनिकेत मोरे आणि नागेश जाधव हे तिघेही उदगाव गावचे रहिवासी आहेत। गतवर्षी झालेल्या मोहरम सणामध्ये एकमेकांच्याकडे बघितल्याच्या कारणातून वाद झाला होता। या वादाचा राग मनात धरून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी अनिकेत मोरे आणि नागेश जाधव यांनी विपुल चौगुले यास उदगाव येथील खोत पेट्रोल पंप नाशिकच्या समृद्धी बारच्या आवारात लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मोरे यांनी सोबत आणलेल्या चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने विपुल याच्या पोटात वार करून गंभीर जखमी केलाय। त्या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन ठार झाला। या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केलाय। सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार तपास मोहीम गतिमान केली आहे। सांगली येथील आकाशवाणी केंद्राजवळ या गुन्ह्यातील 2 संशयित आरोपी असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश मांजरे, ताहिर मुल्ला, अभिजित भातमारे यांच्यासह पोलीस पथकाने सापळा रचून संशयित मोरे आणि जाधव याला अवघ्या 4 तासात शिताफीने ताब्यात घेतले। या दोन्ही संशयितांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता विपुल चौगुले याचा खून केला असल्याची कबुली दिली। आकाशात अर्धा चंद्र दिसू लागला। इकडे तरुण भारत क्रीडांगणावर रांगेत शिस्तबद्ध उभं राहण्याची लगबग सुरू झाली। सायंकाळचे 7 वाजले, संगीत सुरू झालं आणि लयबद्धपणे चंद्र नमस्कार योग सुरू झाला। 1-2 नव्हे तर तब्बल 1200 मुलींनी एकाच वेळी चंद्र नमस्कार केलेत। या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी दावा करण्यात आला। लेझिम, सूर्य नमस्कार, सायकलिंग अशा क्रीडा प्रकारातील उपक्रमांची एशिया बुकमध्ये नोंद आहे। चंद्र नमस्काराचा वेगळा प्रयोग घेऊन आज 1200 मुली तरुण भारत क्रीडांगणावर जमल्या होत्या। तरुण भारत व्यायाम मंडळ, ॲब्सोल्यूट फिटनेस सेंटर यांच्या विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता। सांगलीकरांची उपस्थिती होती। 1 तास हा उपक्रम सुरू होता। लहान मुलींसह वृद्ध महिलांनी सहभाग घेतला। विक्रम नोंदीसाठी चंद्र नमस्कार ही स्वतंत्र विभाग करण्यात आलाय। या मुलींनी 21 वेळा चंद्र नमस्कार घातलेत। अर्जुन पुरस्कार विजेते ज्येष्ठ खेळाडू मुरलीकांत पेटकर, GST उपायुक्त सुनील कानुगडे, ज्येष्ठ व्यापारी मनोहर सारडा, अश्विनी जिरंगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं। तरुण भारत व्यायाम मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी प्रास्ताविक केले। मुलींनी चंद्र नमस्कार योगाचे 21 प्रकार संगीताच्या तालावर सादर केले। ॲब्सोल्यूट फिटनेस सेंटरच्या संचालक अर्चना कुलकर्णी आणि डॉक्टर मनोज तिलादी यांनी चंद्र नमस्कार प्रात्यक्षिक केलं। चंद्र नमस्कार हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील एक सुंदर योग प्रकार आहे। त्याचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून महिलांच्या सामूहिक चंद्र नमस्कार उपक्रमाचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं। कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीस जललवादाने मान्यता दिल्यानंतर कृष्णा खोऱ्यातील कोणत्याच राज्याने त्याविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केलेली नाही। त्यामुळे या प्रकरणी कोणतीही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विषयच येत नाही असा खुलासा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने लेखी स्वरूपात दिल्याची माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे। या प्रकरणी राज्य सरकार फक्त राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। खासदार पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली, कोल्हापूरसह कृष्णा आणि उपनद्यांना महापूर येऊन प्रचंड नुकसान होईल। त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये, त्यावर फेरविचार केला जावा। त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत केली होती। त्याला केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या सहीने लेखी उत्तर मिळाल्याचे खासदार पाटील यांनी आज पत्रकार परिषदेवेळी या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले।
मी अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोधाची भूमिका संसदेत मांडली, त्यावर समितीची मागणी केली. वास्तविक मंत्रालयातून मिळालेली माहिती आता धक्कादायक आहे, कारण महाराष्ट्र सरकारने उंचीवाढीच्या विरोधात प्रस्तावच सादर केलेला नाही. जल लवादाने उंचीवाढीला मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रच काय तर कोणत्याच राज्याने त्याला विरोध केलेला नाही. या प्रकरणात राज्य सरकार फक्त राजकारण करत असल्याचं दिसतंय. कर्नाटकात सध्या काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे या प्रकरणाला काँग्रेस विरुद्ध भाजप असा रंग देण्याचाही प्रयत्न दिसतोय. सरकारने त्याच्यावर हरकत घेणं आवश्यक आहे, असंही पाटील यांनी सांगितलं. देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विटा शहरातील महाविद्यालयीन तरुण अंमली पदार्थ ड्रग्सच्या विळख्यात अडकून त्यांचं भविष्य अंधकारमय होऊ नये यासाठी विद्यार्थी आणि युवकांसाठी वैभव पाटील यांनी व्यसनमुक्ती महाअभियान सुरू केलंय. या अभियानाची सुरुवात आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन करण्यात आले. यावेळी बोलताना वैभव पाटील म्हणाले, विटा शहरात अंमली पदार्थ ड्रग्ज सापडलेत आणि संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला, कारण हे सर्व घडलं ते देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विटा शहरात. महाविद्यालयीन तरुण या गोष्टींच्या विळख्यात अडकून त्यांचं भविष्य अंधकारमय होऊ शकतं. खुलेआम गांजा, ड्रग्ज यासारखे नशेली पदार्थ सापडत असतील तर ही शहराच्या दृष्टिकोनातून लाजिरवाणी बाब आहे. विटा शहर सुवर्ण नगरी म्हणून ओळखलं जातं आणि या नगरीत असले काळे धंदे, खून, मारामाऱ्या सुरू राहिल्या तर शहराच्या नावाला वेगळं नाव पडेल. यासाठी एक लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक म्हणून मी या सर्व गोष्टी विटा शहराबरोबरच संपूर्ण मतदारसंघातून हद्दपार करण्यासाठी व्यसनमुक्ती महाअभियान सुरू केलंय. विटा परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयात आमची टीम आणि काही स्वयंसेवक जाऊन त्या ठिकाणी जनजागृती करतील आणि व्यसन करणारच नाही म्हणून त्या ठिकाणी शपथ घेण्यात येईल. भविष्यात प्रत्येक शाळेत अथवा महाविद्यालयात जाऊन याबाबत जनजागृती करून या भयावह प्रसंगातून देशाची भावी पिढी आम्ही बाहेर काढणार आणि परिसरात अंमली पदार्थ, तंबाखूजन्य नशेली पदार्थांचा नायनाट करणार, असं पाटील यांनी सांगितलंय. जिल्ह्यात महिला मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस बळ अपुरं असल्याचं धोकादायक आहे, त्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. सांगली जिल्ह्याची परिस्थिती बीडसारखी व्हायची नसेल तर गंभीर पावले उचलावी लागतील. त्यासाठी पक्षविरहित एकजूट दाखवावी लागेल, अशी भूमिका खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली आहे. जत तालुक्यातील एका चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. पत्नी पूजा यांच्यासह खासदार विशाल पाटील यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांचं सांत्वन करणं कठीण होतं, अशी कबुली त्यांनी दिली आहे. खासदार पाटील म्हणाले, मी त्यांची माफी मागितली, कारण आम्ही सारेजण त्यांच्या लेकीची सुरक्षा करण्यात कमी पडलो. पोक्सो गुन्ह्यातील एक गुन्हेगार मोकाट गावात फिरतोय याची माहिती गावाला कळायला पाहिजे. जिल्हाभर आता हे व्हायला हवं. त्यांची यादी ग्रामपंचायतीच्या फलकावर प्रसिद्ध करायला हवी. लोक घाबरलेत. मुलींना शाळेत पाठवावं की नको असा विचार करतायत. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी मी चर्चा करणार आहे. प्रबोधन, प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावे लागतील. जत सारख्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बळ द्यावं लागेल. राजकारण बाजूला ठेवून एक व्यापक बैठक घ्यावी असं आवाहन मी पालकमंत्र्यांना करणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. शाळेबाहेर रोड रोमिओ मोकाट फिरतात, शिट्ट्या वाजवतात, हे गंभीर आहे. मोठ्या गुन्ह्याची सुरुवात इथून होते. नशाखोरीला रोखतानाच याबाबत आक्रमक व्हावं लागेल. मोठी महाविद्यालये, शाळांच्या परिसरात शाळा भरताना सुटताना सुरक्षा द्यायला हवी. निर्भया पथकांची संख्या वाढायला हवी. या प्रवृत्तीला कुठेतरी संघटित गुन्हेगारीतून खतपाणी मिळतंय. संघटित गुन्हेगारीचा बिमोड तितकाच महत्वाचा आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा 27वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय. नागरिकांसाठी 43 सेवा सुविधा ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले. महापालिका मुख्यालयात केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव यांनी सर्व नागरिकांना तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. शहराच्या विकासात पालिकेचे अधिकारी, कर्मचारी हा एक महत्वाचा घटक आहे. नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देणं आपलं कर्तव्य आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडून नागरिकांची सेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कर्मचारी अभियंता चिदानंद कुर्णे, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, नकुल जकाते, अनीस मुल्ला, सचिन सागावकर, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, नगर रचनाकार राजेंद्र काकडे, अग्निशामक दलाचे प्रमुख सुनील माळी, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त रविवारी कबड्डी आणि कॅरम स्पर्धा झाली आहे. सोमवार दिनांक 10 रोजी सायंकाळी 4 वाजता मिरजेत बालगंधर्व नाट्यगृह येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विविध कलागुण दर्शन कार्यक्रम होणार आहे.